रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत। राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर। राज्य निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील 246 नगर परिषदा आणि 45 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर केला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या निवडणुका नियोजित वेळेत घेण्याचे आदेश देण्यात आले होते। राज्य निवडणूक आयुक्त सुरेश काकानी यांनी दिलेल्या माहितीनुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास 10 ते 17 नोव्हेंबर 2025 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे। छाननी 18 नोव्हेंबर तर नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर असेल। मतदान 2 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत पार पडणार असून निकाल 3 डिसेंबरला घोषित करण्यात येईल। राज्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आहे। ही आचारसंहिता संबंधित नगर परिषद व नगरपंचायतीच्या क्षेत्रात लागू राहील। मतदानाचा दिवस 2 डिसेंबर 2025, मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025, शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस 10 डिसेंबर 2025। तर या अनुषंगाने नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका या स्वच्छ, पारदर्शक, निर्भय आणि कायदा व नियमाच्या चौकटीत करण्याची संपूर्ण दक्षता राज्य निवडणूक आयोगाने घेतली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्युनिसिपल नगरपरिषद आणि नगरपंचायतचे इलेक्शन जाहीर झालेले आहे। त्याच धर्तीवर पुण्यामध्ये सुद्धा आज संध्याकाळी 4 वाजेपासून आचारसंहिता लागू झाली आहे। येणारी 2 डिसेंबरला हा इलेक्शन असणार आहे आणि पुण्यामध्ये 14 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायत या ठिकाणी हा इलेक्शन असणार आहे। हा इलेक्शन करताना आवश्यक पोलिंग स्टेशन्स, मनुष्यबळ, EVMची आवश्यकता आमच्याकडे अवेलेबल आहे। सर्व जे मनुष्यबळ आहे त्याची एक ट्रेनिंग आम्ही ऑलरेडी केलेली आहे। सर्व जे नोडल ऑफिसर्स आहेत त्याची पण अपॉइंटमेंट केलेली आहे। प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे घेण्याची आवश्यकता आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या लॉ ऑर्डर निर्माण होऊ नये ते प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन तातडीने घेण्यासाठी SDOs आणि SDPOsला डायरेक्शन दिलेले आहे आणि 6 तारीखला नोटिफिकेशन इलेक्शनबद्दलच्या निघतील आणि त्याच्यानंतर वेळापत्रकाप्रमाणे पुढची जी नॉमिनेशन आणि बाकीची प्रक्रिया आहे ते पूर्ण केली जातील आणि इलेक्शन करण्यासाठी जे काही आवश्यकता आहे ते सर्व या ठिकाणी आम्ही व्यवस्थित पद्धतीने केलेली आहे आणि हा चांगल्या पद्धतीने इलेक्शन जे आहे ते पार पाडलं जातील त्याची आम्हाला संपूर्ण खात्री आहे। आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्टबद्दल आम्ही क्लिअर करतो की सध्या जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे ते म्युनिसिपल काउन्सिल एरियामध्येच लागू आहे, संपूर्ण पुण्यामध्येच लागू नाही आहे। मात्र कुठलाही डिसिजन घेताना त्याचा परिणाम डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली म्युनिसिपल काउन्सिल म्हणजे नगरपरिषद किंवा नगरपंचायतवर नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने हा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सध्या लागू आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल रणरागिणी न्यूज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।